अरे बापरे! प्रेक्षकांनो, आज खूप टेन्शन येणार आहे तुम्हा सगळ्यांना. कभी खुशी तो कभी गम असा रिव्ह्यू तुम्ही ऐकणार आहात. तर पन्ना काकू घाई करत असते दवाखान्यात जायला. अमेय काही फोन उचलत नसतो. प्राचीवर जबाबदारी टाकून त्या निघाल्यात. आता सुमी बाहेर आलेली असते. पन्ना काकू म्हणतात, तू का बाहेर आली आहेस? सुमी म्हणते, मला खोलीत न बसवत नाहीये. अपू बरी आहे ना? अगं मला टेन्शन येतंय गं. मी इथे बसू का थोड्या वेळ ओसरीमध्ये? पन्ना काकू म्हणतात, बरं बस एका जागी, पण धावपळ दगदग करू नकोस हं. निखिलराव, हिला प्लीज एकटं टाकून जाऊ नका हं. आता सुमी म्हणते, हो पण पन्ना काकू मला कळव हं हॉस्पिटलला गेल्यावर काय परिस्थिती आहे तिकडची. पन्ना काकू ठीक आहे असं म्हणते आणि जाते. आता प्राची म्हणते, सुमिताई तू बस इथे, तू नारळ पाणी पितेस का? तुला बरं वाटेल. प्राची बिचारी खूप दगदग करते हं प्रेक्षकांनो. रॅदर सगळेच जण. प्राची म्हणत असते, वरुण वरती आहे, मी आत्ता येते नारळ पाणी घेऊन ना तुझ्यासाठी. बस सुमिताई. सुमी विचार करते वरुण जवळ जावं बसायला, म्हणून ती वर जात असते. निखिल म्हणतो, थांब मी पण येतो तुझ्याबरोबर सुमी. आता सुमी वर जाणार तेवढ्यात तिला त्रास व्हायला लागतो आणि खूप जोरजोरात त्रास व्हायला लागतो. ती मोठ्याने ओरडायला लागते, निखिल माझ्या पोटात खूप दुखतंय, खूप त्रास होतोय, काहीतरी करा. निखिल म्हणतो, अगं काय होतंय तुला, काय करू सांग ना. सुमी म्हणते, मला नाही माहिती, काहीतरी करा निखिल. निखिल खूप घाबरून जातो. आता काय करावं, पण तो डायरेक्ट आता दवाखान्यात घेऊन चाललाय तिला. सुमी म्हणत असते, वरुण एकटाय वरती, काहीतरी करा. तर आता हे निखिल म्हणतो, अगं प्राचीला सांगतो मी, दामले काकूंना बोलवतो, तू चल लवकर. आता शशांक इकडे टेन्शनमध्ये असतो की 7व्या महिने असं कसं तिला कळा यायला लागल्या, कसं बाळाची वाढ पण नसते ना नीट. अमेय म्हणतो, हे बघ शशांक, नको काळजी करू, बाळाची पोझिशन बघतील, ते सगळं व्यवस्थित करतील. पण शशांक खूप घाबरत असतो. मानसी वहिनीसारखं झालं तर. अमेय म्हणतो, हे बघ तसं काही होणार नाहीये, मानसीची परिस्थिती वेगळी होती, सगळं काही सुखरूपपणे होईल, तू नको टेन्शन घेऊ शशांक. शशांकही स्वतःच्या मनाला समजवतोय, होईल सगळं नीट. पन्ना काकू आली आहे तेवढ्यात. अमेय पन्ना काकूला आल्या आल्या सांगतो की अप्पूला डिलिव्हरीसाठी नेलंय त्यांनी, आता तिला लेबर पेन होत आहेत. तर आता मानसी चिडते आणि म्हणते, काय अप्पूची सुद्धा 7व्या महिनेच डिलिव्हरी करतायत का ह्या? आता अमेय म्हणतो, हे बघ तू न घाबरवू नकोस, शशांक आधीच घाबरलाय, हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल, थांब जरा. पन्ना काकू शशांकला आधार देतात, होईल शशांक, सगळं ठीक होईल, नको टेन्शन घेऊ. काय रे अमेय, तू सगळं सांगितलं होतंस ना आम्हाला फोनवर, ठीक आहे म्हणून. अमेय म्हणतो, हो ग पन्ना काकू, पण गावावरनं काही फोन बिन आला होता का? पन्ना काकू म्हणते, हो माईला कळवलंय मी. अमेय म्हणतो, निघालेत का ते गावावरनं? मग मानसी म्हणते, दरड कोसळली आहे त्यामुळे त्यांना येता येत नाहीये तिथून. शशांक खूप चिडतो आणि म्हणतो, संकट आली ना की ही अशी चहूबाजूनी घेरतात, काही सुचतच नाही. अमेय म्हणतो, तू शशांक जरा शांत होतोस का? अरे ते निघाले असते आणि मग दरड कोसळली असती तर किती गोष्टींना तोंड द्यावं लागलं असतं आपल्याला. अमेय खूप समजूतदारपणे हे सगळं हँडल करतोय. पन्ना काकू पण समजवते शशांकला, आपण आहोत ना, नको टेन्शन घेऊ. आता हे रिलॅक्स बसणार तेवढ्यात सुमी येते आणि ओरडायला लागते ती की मला त्रास होतोय, काहीतरी करा. आता अमेय तिथे धावपळ करायला लागतो, डॉक्टरांना आवाज देतो, सुमीला पण कळा यायला लागल्यात. आता हे अचानकपणे एवढं सगळं टेन्शन विचारूच नका. काय झालं पन्ना काकू विचारताय. निखिल म्हणतो, कळतच नव्हतं मला, म्हणून मी तिला इथे घेऊन आलो, तिला अचानक लेबर पेन सुरू झालेत. मग सिस्टर या सुमीला आत ॲडमिट करतायत, घेऊन जातायत. निखिल शशांकला विचारतो मग की बरी आहे का रे अप्पू? शशांक म्हणतो, नाही अजून, तिला पण C-सेक्शनसाठी न्यावं लागतंय आतमध्ये. काय होऊन बसलंय हो हे सगळं निखिलराव? निखिल पण म्हणतो, काय चाललंय हे सगळं? व्यवस्थित सुरू होतं पण. पन्ना काकू येते आणि म्हणते, आपल्या घराला ना दृष्टच लागली आहे, काही म्हणा तुम्ही. अमेय म्हणतो, अगं काही नसतं असं पन्ना काकू, धीर सोडू नका कोणी, सीझर झालं की होईल सगळं व्यवस्थित. आता सिस्टर येतात तेवढ्यात आणि म्हणतात, काळजी करू नका, तुमच्या पेशंटला चेक करतायत आणि तुम्हाला रिक्वेस्ट करते मी, प्लीज तुम्ही इतके सगळेजण गर्दी नका करू. गर्दी जर दिसली ना तर डॉक्टर आम्हाला ओरडतील. एका पेशंटसाठी तुम्ही एकच जण थांबा प्लीज. तर आता शशांक म्हणतो, अमेय दादा तू या दोघींना घेऊन जा घरी, मी आणि निखिलराव थांबतो इथे. अमेय म्हणतो, अरे पण धावपळ करायची गरज पडली तर? मी थांबतो रे शशांक. निखिल म्हणतो, आम्ही दोघं आहोत, आम्ही गरज पडली तर कॉल करतो तुम्हाला म्हणजे फोन करावा लागेलच ना, नंतर धावपळ करावीच लागणार आहे. मानसी म्हणते, तुम्हा दोघांची मनस्थिती पण ठीक नाहीये. शशांक म्हणतो, वहिनी अगं काही लागलं ना तर सांगू आम्ही तुम्हाला. काकू तू खरंच जा, मी काहीही लागलं तर कॉल करेल तुम्हाला. पन्ना काकू अगदी काळजीने जतावते, फोन करा आम्हाला आणि काळजी घ्या रे पोरांनो आणि कळवत राहा आम्हाला. मानसी म्हणते, हो मी सुमीचे कपडे वगैरे पाठवते मागाहून. आता शशांक आणि निखिल दोघंही बिचारे एकमेकांना धीर देतात.
फारच टेन्शन दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी आज. पण घरी आल्यावर पन्ना काकूचा पारा चढतो ना प्राचीवर. त्या प्राचीला विचारतात, काय ग कुठे होतीस तू? प्राची म्हणते, अगं मी नारळ पाणी आणायला गेले तर कुठे गेले हे दोघं जण मला कळलंच नाही. पन्ना काकू म्हणते, तू कुठे होतीस ग? सुमीला बरं नव्हतं तेव्हा? प्राची म्हणते, अगं मी नारळ पाणी आणायला गेले होते आई. पन्ना काकू खूप चिडते तिच्यावर आणि म्हणते, घरात परिस्थिती काय, तू वागतेस काय? अगं तुला काही कळत कसं नाही ग? सुमीला कळा सुरू झाल्या होत्या, तू नव्हतीस तिथे. ते बिचारे एकटे निखिलराव काय करणार होते? काय केलं असतं त्यांनी? त्यांना सुधरत नव्हतं काय करावं. तू कधी जबाबदार होणार ग प्राची? एरवी तेरवी तू ऑनलाईन का काय मागवतेस ना, आताच काय झालं होतं ग तुला? मानसी म्हणते, पन्ना काकू शांत व्हा. अमेय पण म्हणतो, अगं पन्ना काकू प्राचीला काय माहित होतं का सुमीची तब्येत बिघडणार आहे? प्राची म्हणते, अगं आई मी सांगून गेले होते, मला असं काय माहिती ग असं होईल. पण पन्ना काकू खूप चिडते आणि म्हणते, कसं कळत नाही ग प्राची तुला? भरल्या दिवसाची पोर घरात आहे आणि तू इकडे तिकडे फिरतेस. तिला कळा, तुला सवड बघून यायला हव्या होता का? बिचारी प्राची प्रेक्षकांनो गपचूप ऐकून घेते. हा पन्ना काकू खूप ओरडते, काही बोलू नकोस, तू ना खूप हलगर्जी झाली आहेस. अमेय म्हणतो, अगं पन्ना काकू शांत हो, अप्पू आणि सुमीची अचानक तब्येत बिघडली आहे, तुझ्यावर जबाबदारी आली आहे, घरात कोणी नाहीये मला कळतंय ग पन्ना काकू, पण तू शांत हो. हे बघा सगळं ठीक होईल, नका धीर सोडू कोणी. मानसी म्हणते, संकट ना अचानकच येतात ना पन्ना काकू, पण आपण तोल नाही ढासळू द्यायचा. हे बघा आपण सगळे मिळून एकमेकांना सांभाळू, आपण देवाजवळ प्रार्थना करू. पन्ना काकू विचारते, वरुण कुठे आहे? प्राची म्हणते, वरुण दामले काकूंकडे, मी त्याला आता खिचडी करून खाऊ घातली आहे. मानसी म्हणते, पन्ना काकू तुम्ही सकाळपासून धावपळ करताय, काहीतरी खाऊन घेता का? मी खायला करते. पण पन्ना काकू म्हणते, बाई मला काहीच नको, या दोघी जोपर्यंत सुखरूप आहे ते कळत नाही ना, माझ्या घशाखाली घास उतरणार नाही ग मानसी. ही सगळी धावपळ, हे सगळे बोलणं इतकं रिअलिस्टिक वाटतंय ना प्रेक्षकांनो, अतिशय उत्तम अभिनय केलाय प्रत्येकाने. अमेय म्हणतो, काय होऊन बसलं ना, हे होत्याचं नव्हतं झालंय एका सेकंदात. प्राची म्हणते, अप्पू तर माझ्या एवढीच रे अमेय दादा, ती हा सगळा त्रास कसा सहन करत असेल? सुमीताईला तर काहीच झालं नव्हतं, पण अचानक तिला कसं काय त्रास झाला असेल? मानसी म्हणते, कोणीच काळजी करू नका एवढी, आपण ना देवाजवळ प्रार्थना करूया, अप्पू सुमीला त्यांच्या बाळासकट सुखरूप घरी येऊ देत म्हणून. आता इकडे ना प्रेक्षकांनो 7व्या महिन्यात अप्पूला लेबर पेन झालेत आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी केली आहे डॉक्टरांनी. पण आता ते त्रास त्यांनी अगोदर खूप दाखवलाय. अप्पू खूप विव्हळत असते आणि किंचाळत असते, तिला खूप पेन होत असतात. आता डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात, अपूर्वाला ना अचानक लेबर पेन होत आहे आणि तिचा बीपी पण वाढलाय. शशांक म्हणतो, असं कसं? तुम्ही तर मगाशी सांगितलं होतं की ती बरी आहे म्हणून. डॉक्टर म्हणतात, हे बघ शशांक, केव्हा काहीही होऊ शकतं, मी तुला मगाशी सांगितलं ना, पण तू नको काळजी करूस, आम्ही प्रयत्न करतोय. शशांक म्हणतो, प्लीज मला 5च मिनिटं भेटू द्या ना अपूर्वाला. डॉक्टर म्हणतात, हो 5च मिनिटं भेट आणि इतर काही बोलू नकोस, तुझी बहीण ऍडमिट आहे वगैरे ते तर मुळीच सांगू नकोस, ती स्ट्रेस घेईल. शशांक म्हणतो, हो मी लगेच येतो, भेटू ना. निखिलराव म्हणतात, हो जा तू आतमध्ये, मी आहे इथे. आता हा पुढचा प्रसंग ना प्रेक्षकांनो तुमच्या अंगावर नक्की काटे आणणार आहे आणि ह्यासाठी प्लीज लाईक करायला विसरू नका. शशांक अप्पूच्या जवळ जातोय आणि त्या सिस्टरला म्हणतो, प्लीज 2 मिनिटं. अप्पू खूप विव्हळत असते, मला खूप त्रास होतोय खडूस रे, माझं पोट दुखतंय रे, पाठ दुखतीये, काहीतरी कर, माझं बाळ सेफ असेल ना खडूस. शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा रडू नको, शांत हो, मी आहे ना तुझ्यासोबत, थांब बरं. अगं डॉक्टर असं म्हणताय सीझर करावं लागेल. अगं हे बघ मी सांगितलंय त्यांना, सगळं नॉर्मल होणार आहे अपूर्वा. अगं सगळ्या सोयी सुविधा आहे तिथे, नको काळजी करूस. अप्पू म्हणत असते, 2 महिन्यानंतर आहे ना बाळ येणार. अरे आता का करायचंय खडूस हे सगळं, मला काही सुचत नाहीये रे. शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा, अगं सगळं नॉर्मल होणार आहे. अगं मला वाटलंच होतं, तुला असं वाटेलच की 2 महिन्यानंतर डिलिव्हरी आहे, एवढं लवकर कसं काय. पण तुला माहिती आहे का, आपल्या बाळाला ना खूप घाई झाली आहे, त्याला त्याच्या आईला भेटायचंय, बाबाला भेटायचंय, म्हणून आपल्या बाळाला लवकर यायचंय. शशांकने अपूर्वाला त्याच्या जवळ घेतलंय आणि तिचा त्रास कमी व्हावा म्हणून तिला गप्पांमध्ये तो गुंतवतोय, म्हणजे स्वतःचं दुःख बाजूला सारून. बरं का. शशांक म्हणतोय, अगं अपूर्वा तुला आठवतो का, ऐक ना माझं, हे बघ आपण ना असं अमराईत गेलो होतो तेव्हा जंगलामध्ये, आपण म्हणजे मी तुझ्या मागे मागे गेलो होतो, तुला आठवतं का, तू हरवली होतीस अपूर्वा. अगं मी तुझ्या मागे मागे नव्हतो का आलो, म्हणजे मला तेव्हा नाही कळलं पण आता कळतंय मी तुझ्या मागे मागे का आलो. ती काळजी नव्हती ग अपूर्वा, अगं ते प्रेम होतं. तुला शोधत शोधत आलो की नाही मी, तू सापडलीस. आणि अप्पू सुद्धा थोड्या वेळा करता का होत नाही, पण ती तिच्या वेदना विसरून त्या गोष्टी आठवायला लागते आणि तिला खूप छान वाटायला लागतं. प्रेक्षकांनो अप्रतिम दाखवलाय हा सीन. हॅट्स ऑफ टू शशांक आणि अप्पू.
शशांक अपूर्वाला म्हणत असतो, ए अपूर्वा, हे बघ, तू हा सगळा त्रास एकटी सहन करतेस ना, मला ना खूप गिल्ट वाटतंय ग, मी शेअर नाही करू शकत आहे हे सगळं, पण ठीक आहे, एकदा का आपलं पिल्लू बाहेर आलं ना की मी मी त्याच्यासाठी सगळं करेन अपूर्वा, म्हणजे मी 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 ना मी तुला झोपू देईल बघ, मी जागरण करेल, मी मी त्याची शिशू काढेल, त्याचं औषध पाणी, त्याला शाळेला लवकर उठवणं, सगळं सगळं मी करेन ना अपूर्वा. अपूच्या डोळ्यात आता पाणी आलंय. शशांक म्हणत असतो, अपूर्वा तू रिलॅक्स झोपायचं, हां, आराम करायचा. अप्पू म्हणत असते, प्रॉमिस ना खडूस? आणि शशांक म्हणतो, हो प्रॉमिस. आणि अप्पूच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली आहे. शशांक म्हणतो, हे बघ, थोडा वेळ अपूर्वा, मग आपलं पिल्लू आपल्या हातात असेल की नाही, रडायचं नाही हां, आता मी आहे की नाही इथे तुझ्याजवळ. अप्पू म्हणत असे, तू आहेस ना माझ्यासोबत खडूस, मला काही होणार नाही ना? शशांक म्हणतो, नाही काही होणार नाही तुला, मी आहे ना. अप्पू म्हणते, हे बघ, मी बेस्ट मॉम आहे, त्यामुळे मी मी काही होऊ देणार नाही हं बाळाला. शशांक म्हणतो, नाही काही होऊ द्यायचं नाही आणि काही होणारही नाही, आता आपण तिघे घरी जायचं, हां, आता टेन्शन घ्यायचं नाही अपूर्वा. सिस्टर म्हणतात, अरे वा, मॅडमला बरं वाटायला लागलंय वाटतं. शशांक म्हणतो, म्हणजे काय, बरीच आहे ती. या सिस्टर म्हणतात, सर तुम्ही थोड्या वेळ जरा बाहेर जाल का आता? तर आता शशांक म्हणतो, अपूर्वा मला बाहेर जाऊ दे, मी बाहेरच आहे. हे बघ, तू नको काळजी करूस, मी आहे की नाही इथे, मी आहे दाराच्या बाहेरच आहे, आलोच मी, शांत हो तू. आणि आता अप्पू अगदी शांत झालेले असते, पण प्रेक्षकांना सुमीच्या बाबतीत त्यांनी ट्रॅजेडी दाखवलीच. मला हे अपेक्षित नव्हतं. खरं तर मालिका संपणारे तर सगळं हॅपी दाखवलं असतं तर जास्ती छान वाटलं असतं नाही का? हे एवढं टेन्शन क्रिएट करायची गरज नव्हती खरं तर. हे सगळे देवाजवळ उभे असतात, पन्ना काकू, मानसी आणि अमेयच्या आणि शशांकच्या फोनाफोनी सुरू आहेत, असं त्यांनी सगळं दाखवलंय. पण त्यांनी सगळ्यांनीच एवढा अप्रतिम अभिनय केलाय प्रेक्षकांनो, तुम्हाला काय सांगू मी, जबरदस्त. आता डॉक्टर इकडे अप्पूला समजवत असतात की बाळा सगळं काही नीट होईल, आणि सुमीची तब्येत तिकडे जास्ती झालेली असते, सुमी बेशुद्ध पडली आहे, तिला आता जागच येत नाही आहे, खूपच टेन्शनवालं वातावरण आहे. आणि सिस्टर सांगायला आल्याच स्नेहलताला की तिकडे तुम्हाला यावं लागेल, पेशंटची तब्येत जास्ती झाली आहे. अप्पूला पण इकडे लेबर पेन सुरू झाले आहेत. बाहेर निखिल, शशांक दोघंही बिचारे खूप टेन्शनमध्ये आहेत. स्नेहलता सुमीला चेक करतात आणि म्हणतात सी सेक्शनची तयारी करावी लागेल, बाहेर निखिल असतील त्यांची सही घ्या. सिस्टर बाहेर येऊन सांगते की तुमच्या पेशंटचं सी सेक्शन करावं लागेल, प्लीज साईन घ्या. निखिल म्हणतो, जे करायचे ते करा, पण व्यवस्थित करा सगळं. पण आता इकडे अप्पूला लेबर पेन होतात आणि तिला बाळ होतं, पण काय झालंय ते काही त्यांनी दाखवलेलं नाही आहे. मुलगा की मुलगी हे आपल्याला उद्याच कळेल, बट आय गेस मुलगा झाला असावा. आणि ते बाळ खूपच क्यूट दाखवलं आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आता त्या अप्पूला म्हणतात, काळजी घे हं, आणि सुमीकडे गेल्यात त्या. सुमीला सुद्धा बाळ झालं आहे, सिझेरियन झालं आहे तिचं. पण आता सुमीचं बाळ पुढे बघा, ऐका काय झालं आहे ते. आता निखिलला टेन्शन घेऊ नको म्हणून सांगत असतो शशांक. स्नेहलता बाळाला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात, पण बाळ शुद्धीवर येतच नसतं. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय अप्पू म्हणत असते निखिलला, काय झालंय निखिल दादा, सुमी ठीक आहे ना, मी तुझ्याशी बोलतीये, तू काहीच बोलत नाहीये. पण निखिल आता रडायला लागतो आणि म्हणतो, काहीच ठीक नाहीये ग अप्पू, आमचं बाळ गेलंय आणि डॉक्टरांनी सांगितलंय की सुमी परत कधीच प्रेग्नेंट होऊ शकत नाही. अरे देवा, आता ही अप्पू तिचं बाळ निखिलला देऊन टाकते की काय, म्हणजे सगळंच टेन्शन आहे. आता काय बोलू मी, मला पण काही सुचत नाहीये प्रेक्षकांनो. पण रिव्ह्यू कसा वाटला ते मला आवर्जून कळवा हं. अर्थातच या सगळ्यांनी खूप उत्तम अभिनय केलाय आणि मी एक प्रयत्न केलाय की ह्या सगळ्यांनी खूप छान सांगितलंय त्या पद्धतीने सांगायचा, पण मी यांची बरोबरी करू शकत नाही प्रेक्षकांनो. कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा. आणि आज चेतन आणि ज्ञानदा या दोघांच्या अभिनयासाठी एक लाईक करायला प्लीज विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.